आपण सारे राजकारणाते उणे दोने चघळत असताना आणि राजकीय नेते एकमेकावर केवळ टीका टिप्पणी करत असताना आज नाशिक जिल्ह्यातल्या घोटीमध्ये जे चित्र समोर आलंय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये कंडोम किंवा वेगवेगळ्या प्रकारची मारहाणीची हत्यारं जी सापडली, पत्त्याचे कॅट सापडलेत, हे अत्यंत घाबरवणार आहे. कोणत्याही सामाजिक माणसाला चिंता व्यक्त करणार आहे. कोठारी आयोगाने असं म्हटलं होतं की भारताचं भवितव्य हे शाळेतल्या वर्गखोल्यांमध्ये घडतं आहे. आज हेच जर भवितव्य असेल तर उद्याचे वाल्मिक कराड किंवा उद्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गुंड आज या शाळांमधून आपण तयार करत आहोत का, याचं चिंतन करण्याची गरज आहे. या निमित्ताने आपण सारे किती बेसावध आहोत किंवा आपण एखाद्या ॲटम बॉम्बवर बसतो आहोत असंच वाटायला लागतं. ज्या भावी पिढ्या उद्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांच्या हातात सूत्र घेणार आहे, ती मुलं आज कोणत्या भावविश्वात आहेत, त्यांच्या हिंसा आणि सेक्स या दोन गोष्टींमुळे ही जर मुलं फिरत असतील तर सोशल मीडिया असेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, याचे परिणाम मुलांवर काय होत आहेत. घरामध्ये मुलांशी बोललं जात नाही, शाळांमध्ये मुलांच्या मानसिकतेकडे नीट लक्ष दिलं जात नाही आणि बाहेर ते जो समाज पाहतात तो अत्यंत हिंसक आणि बिभत्स पातळीवर पोहोचतो आहे. अशा पातळीतून घडणारी मुलं कशी आहेत याची ही एक छोटीशी झलक आहे. आणि म्हणून घोटीच्या बॅगमधून जे सापडलं, हे जर घोटीत घडत असेल तर मुंबईच्या बॅगमध्ये काय असेल, दिल्लीच्या बॅगमध्ये काय असेल, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मुलांच्या स्कूल बॅगमध्ये काय असेल, हे सारे अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारण राजकारणाच्या जागी राहील, परंतु आपण सगळ्यांनी किमान या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. ही मुलं काय विचार करतात, त्यांच्या मनात त्या ज्या काही हिंसा आहेत त्या आपण बघितल्या पाहिजेत. 2018 ते 2021 या काळात 2024 या 6 ते 7 वर्षाच्या कालखंडामध्ये अमेरिकेच्या शाळांमध्ये 221 वेळा गोळीबार विद्यार्थ्यांनी केलेला आहे. आपण अमेरिकेचं मॉडेल जर आपल्या समोर ठेवणार असू तर या दिशेने आपण मुलांना नेणार आहोत का? मागच्या वर्षी मुंबईमध्ये बसायला जागा दिली नाही म्हणून एका मुलाने चाकूने भोसकलं. उत्तर प्रदेशमध्ये बसायला जागा दिली नाही म्हणून एका मुलानं दुसऱ्या मुलावर गोळीबार करून खलास केलं. पश्चिम बंगालमध्ये एका मुलाने एका मुलाचा खून केला. इतक्या छोट्या कारणावरून मुलं जर एकमेकाचे जीव घ्यायला उठत असतील तर मुलांच्या मनावर गोंडस दिसणाऱ्या, निरागस दिसणाऱ्या मनामागे जे क्रौर्य दडलंय त्या क्रौर्याचा आता शोध घ्यावा लागेल. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना वेळ देऊन आपल्या घरातली मुलं, समाजातली मुलं काय विचार करतात यासाठी त्यांची सतत बोलावं लागेल. टीव्ही आणि सोशल मीडिया दूर ठेवून हे जास्त अवघड आहे. उद्या कदाचित राजकारण्यांच्या सत्ता बदलतील, नेते बदलतील, परंतु तुमच्या माझ्या मुलांच्या हातात आपलं सगळ्यांचं उद्याचं भवितव्य आहे याची जाणीव करून देणारी घोटीची घटना आहे आणि म्हणून अस्वस्थ करणारी.